तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे कांदा पीक असतं तर त्या कांदा पिकाला जे विद्राव्य खते जसं आपलं 05234 याचा वापर करणं योग्य आहे का, किंवा वापर जर करायचा असेल तर कोणत्या अवस्थेत करावं, म्हणजे कांद्याच्या लागवडीनंतर किती दिवसांनी याची फवारणी घेतली तर चालेल, किंवा ड्रीपला याचं प्रमाण किती वापरायचं आहे, आणि तसेच शेतकरी मित्रांनो फवारणीसोबत याचं प्रमाण किती वापरायचं, आणि आपल्याला 05234 याचे आपल्या पिकाला म्हणजेच कांद्याला कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला फायदे पाहायला मिळतील, तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये एक सविस्तर आपण माहिती घेण्याचे ते प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर निश्चितच येथे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जे विद्राव्य खतं असते जसं 19-19, 12-61, 05234, 0050 तर यांसारख्या विद्राव्य खतांचा आपल्या पिकाला वापर करणं गरजेचं असतं. कारण शेतकरी मित्रांनो, आपण जर फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा जर वापर केला तर निश्चितच लवकरात लवकर ते आपल्या पिकाला तिथं लागू होतात. मित्रांनो, जर आपण 05234 या विद्राव्य खताचा जर विचार केला तर याच्यामध्ये 52% फॉस्फरस आणि 34% पोटॅशियम पाहायला मिळतं, आणि नत्राचं प्रमाण ते आपल्याला 0% असल्याचं पाहायला मिळतं. शेतकरी मित्रांनो, जे फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचं नेमकं कार्य काय असतं ते अगोदर आपण जाणून घेऊया. तर त्याच्यामध्ये जे 52% फॉस्फरस आहे, किंवा ज्याला आपण स्फुरद म्हणतो, तर त्याचं मेन कार्य असतं शेतकरी मित्रांनो, आपलं जे पीक असतं कांद्याचं पीक असू द्या तर त्या पिकाच्या पांढऱ्या मुळाचा चांगल्या प्रकारे तिथं विकास करतं. पांढऱ्या मुळाचा विकास झाल्यामुळं जी न्यूट्रिएंट अपटेक करण्याची क्षमता असते, म्हणजे जी जमिनीमधले अन्नद्रव्य ओढून घेण्याची जी क्षमता असते तर ती तिथे वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याच्यासोबतच एकंदरीत आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे तिथं वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. शेतकरी मित्रांनो, त्याच्यासोबतच आपण जे 34% पोटॅशियम असतं तर त्याचं कार्यप्रणाली बघूया. कांद्याला नेमकं त्याचं काय काम असतं. शेतकरी मित्रांनो, जे पोटॅशियम असतं तर ते अतिशय कांद्याची साईज म्हणजे जो आकार वगैरे असतो, वजन वगैरे वाढण्याचं तिथं काम करत असतं, आणि त्याच्यासोबतच जो कांद्याचा कलर आहे तर तो अतिशय गर्द कलर होण्यासाठी मदत करतं, आणि त्याच्यासोबतच जे कांद्याला चकाकी वगैरे येण्यासाठी देखील तिथं काम करत असतं. आणि मित्रांनो, एकंदरीत जे कांद्याच्या मान आहे तर ती तिथे बारीक होते, आणि पूर्णपणे जो कांद्यातला रस असतो तर तो आपल्याला खाली कांद्यामध्ये उतरलेला पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, हे झाले फॉस्फरस आणि पोटॅशियमचे नेमकं फायदे काय आहेत. आता आपण जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे नेमकं याचं प्रमाण किती वापरायचं, वापरण्याची योग्य वेळ काय आहे कांद्या पिकासाठी, फवारणीमध्ये याचं प्रमाण किती वापरायचं, आणि त्याच्यासोबतच जर ड्रीप असेल तर ड्रीपसाठी याचं प्रमाण किती वापरायचं. शेतकरी मित्रांनो, योग्य वापरण्याची वेळ ती म्हणजे ज्यावेळेस कांद्याची फुगवण म्हणजे पोचण्यासाठी सुरुवात होत असते तर तो कालावधी म्हणजे 60 दिवसाच्या नंतरचा. शेतकरी मित्रांनो, 60 दिवसानंतर आपण कधीही जे 05234 आहे तर त्याची फवारणी घेऊ शकतो. मित्रांनो, जे एकंदरीत आपण फवारणी घेतल्यानंतर त्याचं प्रमाण किती वापरायचं फवारणीसोबत. फवारणीमध्ये आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 100 ग्रॅम 05234चं प्रमाण तिथं वापरणं गरजेचं आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्ही ड्रीपद्वारे 05234चा वापर करणार असाल तर 3 ते 4 किलो प्रति एकरासाठी ड्रीपद्वारे तुम्ही तिथं 05234चं प्रमाण वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही 05234 सोबत कोणतंही कीटकनाशक, कोणतंही बुरशीनाशक किंवा कोणतंही टॉनिक याचं मिश्रण करून तिथे वापरू शकता. तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला ते विसरू नका. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. पूर्ण